मालदीवला 4,850 कोटींचं कर्ज देणार, पंतप्रधान मोदींची घोषणा। मालदीव दौऱ्यावर मोदींनी राष्ट्रपती मुइजू यांच्यासह विविध नेत्यांची भेट घेतली। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर उद्यापासून चर्चा होणार, तर राज्यसभेत मंगळवारी विशेष चर्चा होणार। विरोधकांच्या मागणीनंतर ऑपरेशन सिंदूरवर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार। बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारांची निवड समिती जाहीर, अजय माकन यांच्या अध्यक्षतेखाली समिती जाहीर। खासदार प्रणिती शिंदेंचाही समितीमध्ये समावेश। चंद्रपुरात भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने देवेंद्रजी सेवा सप्ताहाचं आयोजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनीला सुरुवात। मनसेचा पालिका निवडणुकीपूर्वी मेगा प्लॅन, रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार, केंद्रीय समितीच्या अहवालानंतर राज ठाकरेंचा निर्णय। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यामध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, इन्सास आणि एसएलआर रायफलिंगसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। कोकणात रेल्वेला 3 स्लीपर कोच, हजरत निजामुद्दीन जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला कायमस्वरूपी 3 शयनयान डबे वाढवण्यात येणार, चाकरमान्यांना दिलासा। बाजारात चणा डाळीची आवक घटली, भाव 80 वरून 120 रुपयांवर पोहोचला। बेसन पिठाचे दर सुद्धा 120 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले। देशाच्या उत्तरेकडील राज्यात चणा डाळीची मागणी वाढली। देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना आणि सुविधांचं ऑडिट करणं अनिवार्य, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश।